केंद्रीय विशेष सहाय्य योजनेअंतर्गत आदिवासी महिला बचत गटांना वाटप होणाऱ्या दुधाळ जनावरांच्या वाटपामध्ये होत असलेल्या अनावश्यक विलंबामुळे आदिवासी महिलांनी आज तळोद्यातील चिनोदा चौफुली या ठिकाणी संतप्त होत रस्ता रोको आंदोलन छेडलं। या आंदोलनामुळे प्रशासन सतर्क झालं असून घटनास्थळी सहाय्यक प्रकल्प अधिकारी प्रभात गायकवाड आणि पोलीस निरीक्षक लोखंडे यांनी धाव घेतली आहे। तर गायकवाड यांनी महिलांना समजावून सांगत लवकरात लवकर जनावरांचं वाटप करण्यात येईल असं आश्वासन दिल्यानं हे आंदोलन तुर्तास स्थगित करण्यात आलं। या आंदोलनामध्ये एकलव्य आदिवासी युवा संघटनेचे महाराष्ट्र प्रवक्ते ॲडव्होकेट गणपत पाडवी, वंचित बहुजन आघाडीचे तालुका अध्यक्ष विशाल सामुद्रे, जिल्हाध्यक्ष रवी सोनवणे, उपाध्यक्ष उमेश वसावे, युवराज वाघ, कृष्ण पवार, दीनानाथ पाडवी, प्रवीण मोरे, सुरेश वळवी, फत्तेसिंग नाईक, रणछोड वळवी, विश्वनाथ वसावे, पंकज रामराजे आदींसह महिलांचा मोठा सहभाग होता। यावेळी शाळांमधील विद्यार्थ्यांचं स्वागत फुलांनी होत असलं तरी आम्हा मातृत्व सांभाळणाऱ्या आदिवासी महिलांना आमच्या हक्काच्या दुधाळ जनावरांसाठी रस्त्यावर उतरावं लागत आहे। हे प्रशासनाच्या अपयशाचं स्पष्ट उदाहरण असल्याचं सांगण्यात आलंय। प्रवीण चव्हाण, माझा महाराष्ट्र न्यूज, नंदुरबार।